हॅलो दोस्तों, मी कांचन आरंभ अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण अजून एकदा 20 प्रश्नांचा सेट आणलेला आहे. सराव प्रश्नांचे जे की क्वालिटी प्रश्न असणार आहेत. आपण पद अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यासाठी तयारी करत आहोत. पुढच्या काही महिन्यातच ही परीक्षा होणार आहे, तर कुणीही चान्स मिस करू नका. जरासाही वेळ न घालवता आपण जाऊया पहिल्या प्रश्नाकडे. प्रश्न पहिला म्हणतोय, एकात्मिक बाल विकास योजना म्हणजेच ICDS संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान, पूरक पोषण आहार ही ICDS अंतर्गत दिली जाणारी सेवा आहे. 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके हे ICDS चे प्रमुख लाभार्थी आहेत. ICDS अंतर्गत पूर्व प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ICDS ची अंमलबजावणी भारत निवडणूक आयोगामार्फत केली जाते. तू तर काय आपलं 1 2 3 बरोबर आहे. 4 का चुकलेले? तर ICDS चा आणि भारत निवडणूक आयोगाचा काय संबंध? काही संबंध नाही, म्हणून चौथं चुकीचं आहे. पूरक पोषण ही ICDS अंतर्गत दिली जाणारी सेवा आहे का? तर हो, एकूण 6 प्रकारच्या सेवा ICDS अंतर्गत दिल्या जातात आणि 0 ते 6 म्हणजे जन्मल्यानंतर 6 वर्षापर्यंतची बालके, स्तनदा माता आणि गर्भवती महिला ह्या ICDS चे प्रमुख लाभार्थी असतात आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ICDS म्हणजे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस. योजना कधी सुरू आहे? 2 ऑक्टोबर 1975 ला सुरू झालेली आहे आणि अंमलबजावणी कोण करते? महिला व बाल विकास मंत्रालय हे अंमलबजावणी करत असते. बाकी कुणीही नाही, महिला व बाल विकास मंत्रालय. प्रमुख लाभार्थी गट कोण आहेत? प्रमुख लाभार्थी गट 0 ते 6 वर्ष वयोगटाचे, गर्भवती महिला आणि स्तनदा माता ह्या लाभार्थी गट असणार आहेत. आणि ICDS अंतर्गतच्या प्रमुख 6 सेवा कोणत्या आहेत? तर पूरक पोषण आहार दिला जातो, लसीकरण आहे, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा म्हणजे रेफरल सर्व्हिस, पोषण व आरोग्य शिक्षण आणि पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणजे 3 वर्षापासून 6 वर्षापर्यंतच्या बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण दिलं जातं. या प्रमुख 6 सुविधा आहेत ICDS अंतर्गत दिल्या जाणाऱ्या. कोण अंमलबजावणी? महिला व बाल विकास मंत्रालय करतं. लाभार्थी गट 3 0 ते 6 वर्ष गटातील बालके, गर्भवती महिला आणि स्तनदा माता. 2 ऑक्टोबर 1975 ला योजना सुरू झालेली आहे. प्रश्न दुसरा, पॉक्सो ऍक्ट 2012 अंतर्गत संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान काय म्हणतंय? हा कायदा 18 वर्षाखालील बालकांच्या संरक्षणासाठी आहे. ओके. कलम 19 अंतर्गत गुन्ह्याची माहिती देणे बंधनकारक आहे. या कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालय स्थापन करता येते. आणि हा कायदा फक्त मुलींना लागू होतो. इथं ऑप्शन चुकला, आय एम सॉरी. हा कायदा केवळ मुलींना लागू होतो. तर कोणती बरोबर आहे? हा कायदा 18 वर्षाखालील बालकांच्या संरक्षणासाठी आहे का? ऑब्विसली आहे. 19 अंतर्गत गुन्ह्याची माहिती देणे बंधनकारक आहे का? हो, बरोबर आहे. आणि या कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालय स्थापन करता येते का? हो, करता येते. पण हा कायदा केवळ मुलींना लागू आहे का? नाही, मुलांना देखील तेवढ्याच प्रमाणात हा कायदा लागू आहे. त्याच्यामुळे विधान चौथं चुकलेलं आहे. आता पोक्सो ऍक्ट 2012 हा 18 वर्षाखालील बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करतो. म्हणजे 18 वर्षाखालची मुलं मुली यांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्याचं काम पोक्सो ऍक्ट करतो. ह्याचा अर्थ हा कायदा मुलांना आणि मुलींना दोघांनाही समान लागू होतो. कलम 19 काय बोलतं? कलम 19 म्हणतो, गुन्ह्याची माहिती देणे बंधनकारक आहे. जिथे पण गुन्हा घडलेला आहे त्या गुन्ह्याविषयीची माहिती देणे बंधनकारक केलेली आहे. आणि कलम 21 काय बोलतो? माहिती न दिल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. जर तुमच्या समोर गुन्हा घडलाय, तुम्हाला माहिती आहे गुन्हा झालाय, तरी तुम्ही जर गुन्हा दाखल करत नसाल तर कलम 21 नुसार शिक्षेची तरतूद दिलेली आहे. आणि कलम 19 नुसार गुन्ह्याची माहिती देणे बंधनकारक आहे. आणि पॉक्सो प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी विशेष न्यायालयांची म्हणजे स्पेशल कोर्टची तरतूद या कायद्यात आहे. कलम 19 हे कलमे लक्षात ठेवा. कलम 19 गुन्ह्याची माहिती देणे बंधनकारक केलं आहे. 21 माहिती न दिल्यास शिक्षा होणार आहे. कलम 24 बालस्नेही पद्धतीने जबाब नोंदवणे आणि कलम 28 विशेष न्यायालयाची तरतूद म्हणजे स्पेशल कोर्टची तरतूद होईल, जे की जलद सुनावणी करेल. कलम 33 बालकांच्या हिताचे संरक्षण आणि बालस्नेही प्रक्रिया कलम 33 मध्ये दिलेली आहे.
आपल्यासाठी गरजेचे कोणते? 19 जिथे की गुन्ह्याची माहिती देणे बंधनकारक केले आहे. कलम 21 माहिती न दिल्यास शिक्षा होईल आणि कलम 28 विशेष न्यायालय पोक्सो अंतर्गत कलम 28 मध्ये दिल्याची तरतूद आहे. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. पोषण संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. लोहाच्या कमतरतेमुळे रक्ताल्प होऊ शकते म्हणजेच ॲनिमिया. विटॅमिन सी लोहाच्या शोषणास मदत करते. आयोडीनच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा होतो. प्रथिने शरीराच्या वाढीसाठी अत्यावश्यक असतात. तर कोणती विधाने बरोबर आहेत? तर 1, 2 आणि 4 बरोबर आहेत. तिसरं का चुकलं? तर आयोडीनच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा होतो की विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतो? तर विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा होतो. आणि प्रथिने वाढीसाठी अत्यावश्यक असतात. शरीर वाढीसाठी विटॅमिन सी लोहाच्या शोषणात मदत करते. त्यामुळे विटॅमिन सी चा आपण इंटेक करावा. आणि विटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल आहे म्हणजे पाण्यात विरघळणारं विटॅमिन आहे. आणि विटॅमिन सी आणि विटॅमिन बी हे दोघं पाण्यात विरघळणारे आहेत. तर बाकीचे सगळे विटॅमिन्स हे फॅट सोल्युबल म्हणजे आपल्या चरबीत विरघळणारे आहेत. आता लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो बरोबर. विटॅमिन सी लोहाच्या शोषणात मदत होते. आणि अजून एक विटॅमिन सी उष्णतेच्या संपर्कात आल्यावर नष्ट होतो. आयोडीनच्या कमतरतेमुळे गोइटर होतो. त्यालाच आपण मराठीत घेंगरा म्हणतो. गोइटर होतो आयोडीनच्या कमतरतेमुळे. आणि प्रथिने शरीराची वाढ आणि ऊतींची वाढ दुरुस्ती करतात. प्रथिने काय करतात? आपल्या शरीरातील वाढ पण घडवून आणतात. आणि जर ऊतींची दुरुस्ती झालेली असेल, ऊतींची खराबी झाली असेल तर दुरुस्ती घडवून आणतात. विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा होतो. त्याला रासायनिक नाव रेटिनॉल आहे विटॅमिन ए चं. विटॅमिन डी मुळे रिकेट्स म्हणजेच मूळदूस होतो. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे आणि दात मजबूत होत नाही. त्याच्यामुळे कॅल्शियम घेतलं ज्याने हाडे आणि दात मजबूत होतात. फॉलिक ऍसिड रक्तपेशी निर्मितीस मदत करतात. आयरन प्लस विटॅमिन सी असेल तर तुमचे शोषण चांगले होते. लक्षात ठेवा. प्रश्न 4 बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अंतर्गत खालील विधाने विचारात घ्या. या कायद्याने बालविवाह प्रतिबंध अधिनियम 1929 रद्द केला. कलम 13 अंतर्गत चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशन ऑफिसरची तरतूद आहे. मुलींचे किमान विवाह योग्य वय 18 वर्ष आहे. हा कायदा बालविवाहाला वैध घोषित करतो. तर कोणतं बरोबर आहे? 1, 2, 3. आता मी नेक्स्ट टाइम स्लाइड वर उत्तर देणार नाही, जेणेकरून आपलं लक्ष कसं होतं की पहिलं आधी उत्तराकडेच जातं. त्याच्यामुळे मी नेक्स्ट टाइम ही करणार नाही असं. तर काय आहे उत्तर? फक्त 1, 2, 3 बरोबर आहे. 4 कसं आहे? चूक आहे. ते अवैध आहे का बालविवाह? प्रत्येक बालविवाह हा अवैध असतो. काही प्रकरणात तो वॉइडेबल सुद्धा असतो. आता हा कायदा कितीचा आहे? हा कायदा 1929 चा चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेन ऍक्ट रद्द करून तयार झालेला आहे. आणि मुलाचं वय किती पाहिजे? 21 वर्ष पाहिजे. मुलगी हे 18 वर्षाची पाहिजे. हे जर दोन्ही क्रायटेरिया पूर्ण होत असतील तरच तो चाइल्ड मॅरेज होत नाही. जर मुलगा 21 वर्षाचा आहे आणि मुलगी 17ची असेल तर तो चाइल्ड मॅरेज होतो, बालविवाह होतो. आणि जर मुलगा 20 वर्षाचा आहे, मुलगी 21 ची असेल तरीही तो बालविवाह होतो. दोन्हीपैकी कुणीही जर वयाने कमी असेल तरीही तो बालविवाह असतो. आणि कलम 13 अंतर्गत, कलम 13 वर लक्ष द्या. कलम 13 काय बोलतो? कलम 13 अंतर्गत चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशन ऑफिसरची नियुक्ती करण्यात येते. किती? कलम 13 चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशन ऑफिसरची नियुक्ती करण्यात येते. आणि कलम कोणते आहेत? बाकीचे कलम लक्षात ठेवण्यासारखे. कलम 13 वर्डेबल मॅरेज, कलम 9 प्रौढ पुरुषासाठी शिक्षा कोणती आहे ती, आणि कलम 10 विवाह लावणाऱ्यास शिक्षा, कलम 11 प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षा. कोणताही माणूस असेल जो प्रोत्साहन देत असेल तर त्याच्यासाठी कलम 11 शिक्षा देत आहे. कलम 13 CMPO म्हणजे चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशन ऑफिसरची तरतूद कलम 13 मध्ये दिलेली आहे. संगणक संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. आपल्याला 10 प्रश्न संगणकावर येणार आहेत. 10 प्रश्न खूप आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यावर लक्ष द्या. CPU ला संगणकाचा मेंदू म्हटले जाते. रॅम ही अस्थायी मेमरी आहे म्हणजे वोलटाईल आहे. सेंट्रल प्लस एस या शॉर्टकट कीचा उपयोग फाईल सेव्ह करण्यासाठी होतो. रॉम मध्ये संग्रहित माहिती वीज गेल्यावर नष्ट होते. तर आपण बघूया 1, 2, 3 बरोबर आहे. CPU ला संगणकाचा मेंदू म्हणतात बरोबर आहे.
म्हणतात. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा सीपीयू चा लॉंग फॉर्म आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. रॅम ही अस्थायी मेमरी आहे का? हो, रॅम ही अस्थायी म्हणजे व्होलेटाईल मेमरी आहे. परमनंट मेमरी ती नाही. कंट्रोल प्लस एस चा शॉर्टकट की हा उपयोग फाईल सेव्ह करण्यासाठी होतो. आणि रॉम मध्ये संग्रहित माहिती वीज गेल्यावर नष्ट होते का? नाही. आता सीपीयू हा संगणकाचा मेंदू आहे, लक्षात घ्या. सीपीयू चे प्रमुख भाग कोणते आहेत? एएलयू, कंट्रोल युनिट आणि रेजिस्ट्रेटर्स हे 3 भाग आहेत. रॅम ही व्होलेटाईल मेमरी असून वीज गेल्यावर नष्ट होते. रॉम वीज गेल्यावर नष्ट होते का मेमरी? नाही. रॅम मध्ये मेमरी वीज गेल्यावर डेटा नष्ट होतो आणि रॉम ही नॉन व्होलेटाईल मेमरी आहे. वाक्य उलट सुलट दिलं होतं. रॉम मधील मेमरी ही वीज गेल्यावर नष्ट होते का? नाही. तर रॅम मधली मेमरी वीज गेल्यावर नष्ट होते. आणि आपण शॉर्टकट की अजून कोणती बघू? कंट्रोल प्लस एस दाबलं की सेव्ह होते. कंट्रोल प्लस सी असेल तर कॉपी असतं. कंट्रोल प्लस व्ही पेस्ट असतं. कंट्रोल प्लस झेड असेल तर अंडू होतं. कंट्रोल प्लस पी प्रिंट साठी असते. हे लक्षात घ्या. सोपं आहे. सेव्ह, कॉपी. व्ही साठी आपण पेस्ट करायचं असेल तर आपण पेस्ट दाबतो. झेड दाबलं की आपण जे पण काम केलं असेल, समजा चुकून एखादं काम झालं असेल तर ते अंडू करतो. आणि पी प्रिंट साठी असते. पुढचा प्रश्न. ज्युएनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ऍक्ट 2015 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. या कायद्यात चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लव ही संज्ञा वापरली आहे. कलम 75 बालकांवरील क्रूरतेशी संबंधित आहे. या कायद्यात दत्तक प्रक्रियेची तरतूद आहे आणि प्रत्येक 15 ते 16 वर्षाच्या बालकावर प्रौढाप्रमाणित खटला चालवला जातो. आता आपण बघूया. ह्यातलं चौथं चूक आहे. चौथं. प्रत्येक 16 ते 18 वर्षाच्या बालकावर प्रौढाप्रमाणे खटला चालवला जाईल का? नाही. त्याच्यासाठी ज्युएनाइल जस्टिस कोर्ट असतं, त्याच्यातच खटला दाखल केला जातो. हा कायदा बालकांचे संरक्षण, पुनर्वसन, दत्तक प्रक्रिया व न्याय व्यवस्था यासाठी असते. चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ म्हणजे एखाद्या कायद्याशी झुंज देत असलेले बालक आणि चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन या दोन संज्ञा दिलेल्या आहेत. या दोन संकल्पना या कायद्यात दिलेल्या आहेत. कलम 75 काय बोलतंय? बालकांवरील क्रूरतेसाठी शिक्षेची तरतूद दिली आहे. कलम 75 लक्षात घ्या. बालकावरील क्रूरतेसाठी शिक्षेची तरतूद कलम 75 मध्ये आहे आणि गंभीर गुन्ह्यासाठी म्हणजे 16 ते 18 वर्षाच्या बालकांचे प्राथमिक मूल्यांकन ज्युएनाइल जस्टिस बोर्ड करते. कलम 2 काय सांगते? व्याख्या करते या कायद्याची. कलम 4 ज्युएनाइल जस्टिस बोर्ड अगदी महत्वाचा आहे. कलम 4 ज्युएनाइल जस्टिस बोर्डची व्याख्या किंवा तरतूद कलम 4 मध्ये दिलेली आहे. कलम 27 मध्ये चाइल्ड वेलफेअर कमिटी दिलेली आहे. हे पण महत्वाचं आहे. आणि कलम 75 जे की आपण प्रश्नात पाहिलं बालकांवरील क्रूरता दिलेली आहे. कलम 56 दत्तक प्रक्रियेशी संबंधित आहे. दत्तक प्रक्रिया काय आहे, कशी होणार हे दिलेली आहे आणि याची सुप्रीम बॉडी कोण आहे? कारा दत्तक प्रक्रिया हँडल करते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. हा कायदा अन्न सुरक्षेला कायदेशीर स्वरूप प्राप्त करून देतो म्हणजे स्वरूप देतो. कलम 4 गर्भवती व स्तनदा महिलांशी संबंधित आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे पीडीएस या कायद्याशी संबंधित आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला या कायद्यानुसार समान प्रमाणात धान्य मिळते. प्रश्नातले चौथा सेंटेन्स पाहिलं तर लगेच लक्षात येईल. आपल्याला रेशन किंवा राशन म्हणतो, समान प्रमाणात सगळ्यांना धान्य मिळतं का? नाही. बघूनच समजतंय हे चुकीचं आहे. जर 4 चुकीचं आहे तर हे 3ही ऑप्शन कट होत आहेत. राहिलं काय? 1, 2, 3 बरोबर आहे. हा कायदा अन्न सुरक्षेला कायदेशीर स्वरूप देतो, बरोबर आहे. कलम 4 गर्भवती आणि स्तनदा महिलांशी संबंधित आहे, बरोबर. पीडीएस सार्वजनिक वितरण प्रणाली या कायद्याशी संबंधित आहे, बरोबर. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013 चा हा कायदा आहे, लक्षात घ्या. 2013 चा कायदा आहे. कायदेशीर हक्क अन्न सुरक्षेला कायदेशीर हक्क प्राप्त करून देतो आणि पात्र लाभार्थ्यांना पीडीएस द्वारे अन्नधान्य मिळते. कलम 4 हे गर्भवती आणि स्तनदा महिलांसाठी मातृत्व लाभ व पोषण याची तरतूद करते. सर्व नागरिकांना समान प्रमाणात धान्य मिळत नाही. या कायद्यातील महत्वाची कलम कोणती? कलम 3 म्हणतं अन्नधान्याचा हक्क सर्वांचा आहे. कलम 4
गर्भवती व स्तनदा महिलांसाठी मातृत्व लाभ आणि पोषणाची तरतूद करतो. तर कलम 5 बालकांचा पोषणाचा हक्क नियमित करतो. कलम 14 तक्रार निवारण यंत्रणा यासाठी आहे. कलम 14 अगदी जास्त महत्वाचा आहे. सामान्य ज्ञान संदर्भात खालील प्रश्न, जे की आपल्याला जीके चा हा टॉपिक ICDS मध्ये असणार आहे, त्याविषयी हा प्रश्न आहे. अनुच्छेद म्हणजेच कलम आर्टिकल 21A शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे. मूलभूत कर्तव्ये 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली. भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली. प्रस्तावना ही राज्यघटनेचा भाग नाही. तर योग्य उत्तर आहे 1, 2, 3. कलम 21A शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे का? हो. मूलभूत कर्तव्ये 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली आहेत. स्वर्णसिंह समिती होती, त्यांच्या अंतर्गत मूलभूत कर्तव्ये 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली. मूलभूत कर्तव्ये पहिल्यापासून घटना आपल्या घटनेमध्ये नव्हते. आता 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली आहेत आणि आपली भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली आहे. प्रस्तावना ही राज्यघटनेचा अंतर्भूत भाग आहे. आता अनुच्छेद 21A काय म्हणतो, तर 6 ते 14 वर्षाच्या मुलांना मोफत सक्तीचे शिक्षण देण्यात आले आहे या कलमामध्ये. लक्षात घ्या, 6 ते 14 आहे, 0 ते 14 नाही. 6 ते 14 वर्षाच्या मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण कलम 21A अंतर्गत आहे. आणि 42वी घटना दुरुस्ती 1976 ला झाली होती. 75 वगैरे देतील पण नाही. 1976 ला 42वी घटना दुरुस्ती झाली, त्याने मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपली घटना स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950 पासून लागू झाली. प्रस्तावना ही आपल्या भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. अनुच्छेद 24 काय म्हणतं, बालमजुरीवर पूर्ण बंदी अनुच्छेद 24 सांगितले आहे. कलम 39E व कलम 39F बालकांचे संगोपन याविषयी बोलतो. कलम 39 मधील सबसेक्शन E आणि F बालकांचे संरक्षण. कलम 45 प्राथमिक बाल संगोपन व शिक्षण याविषयी आहे. कलम लक्षात असायला हवी. चाइल्ड अँड अडोलसंट लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ऍक्ट संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 14 वर्षाखालील मुलांना रोजगार देण्यास बंदी आहे. 14 ते 18 वर्ष वयोगटाला अडोलसंट म्हणतात. धोकादायक व्यवसायांमध्ये किशोरांना रोजगार देण्यास मनाई आहे. हा कायदा 2016 मध्ये प्रथमच लागू करण्यात आला. तर 2016 मध्ये व्याख्या करण्यात आली बालकांची, हा प्रथम लागू करण्यात आला नाही, म्हणून वाक्य 4 चुकलेलं आहे, बाकी सर्व बरोबर आहे. हा कायदा मूळ 86 चा आहे. मूळ कायदा 86 चा आहे आणि 2016 मध्ये महत्वाची दुरुस्ती करण्यात आली. 14 वर्षाखालील मुलांना रोजगार देण्यास बंदी आहे, बरोबर आहे. पण काही अपवाद आहेत. जर तुमचा फॅमिली बिझनेस असेल तर तिथं मुलांना घरगुती हातभार लावण्यास मनाई नाही आणि फिल्म सिटी मध्ये जे चाइल्ड आर्टिस्ट असतात त्यांना देखील मनाई नाही. हे 2 अपवाद आहेत. आणि 14 ते 18 वर्ष वयोगटाला अडोलसंट म्हणजेच किशोर म्हणतात. धोकादायक उद्योगामध्ये किशोरांना रोजगार देण्यास मनाई आहे. कलम 2 काय म्हणतं या कायद्यातील, तर कलम 2 मध्ये चाइल्ड अँड अडोलसंटची व्याख्या करण्यात आली. तर 14 वर्षाखालील बालके असतात. अडोलसंट म्हणजे 14 ते 18 वयोगट म्हणजे अडोलसंट म्हणजेच किशोर असतात. कलम 3 बालकामगारास बंदी आहे. कलम 3A मध्ये धोकादायक उद्योगात किशोरांना बंदी घालण्यात आली आहे. कलम 14 शिक्षेची तरतूद दिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहू. दहेज प्रतिबंध अधिनियम 1961 संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. दहेज म्हणजे हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961. कलम 3 मध्ये हुंडा देणे किंवा घेणे यासाठी शिक्षेची तरतूद आहे. कलम 4 हुंड्याची मागणी करणे हा गुन्हा मानला आहे. विवाहावेळी स्वेच्छेने दिलेली व नियमानुसार नोंदवलेली भेटवस्तू, प्रत्येक भेटवस्तू हुंडा मानली जाते. हा कायदा स्त्री पुरुष दोघांनाही लागू होतो. बरोबर आहे, हा कायदा दोघांनाही लागू असणार आहे. फक्त हुंडा
वधूने दिला आणि वराने घेतला म्हणून तो हुंडा होत नाही. तर जर वराने देखील वधूला दिला असेल तोही हुंडा गणला जातो. आणि हुंडा देणे घेणे या दोन्ही शिक्षेसाठी पात्र आहेत. कलम 3 काय म्हणतं, हुंडा देणे किंवा घेणे यासाठी शिक्षेची तरतूद आहे. दोन्हीही घेतला आणि हुंडा दिला दोन्हीही गुन्हा आहे. कलम 4 हुंड्याची मागणी करणे हा देखील गुन्हा आहे. कलम 4 म्हणतो हुंड्याची मागणी तुम्ही करत असाल तर तो गुन्हाच आहे. कलम 3 म्हणतं काय, हुंडा तुम्ही दिला काय आणि घेतला काय, शिक्षेची तरतूद त्यासाठीही आहे. आणि विवाहावेळी स्वेच्छेने दिलेली व नियमानुसार नोंदवलेली भेटवस्तू प्रत्येक वेळी हुंडा मानली जाते. हे चूक आहे. प्रत्येक वेळेला हुंडा मानली जाते का? नाही. तुम्ही पारंपरिक गोष्टी देत असाल किंवा आपल्या स्वेच्छेने देत असाल तर तो हुंडा नसतो. हुंडा देणे घेणे त्याची मागणी करणे गुन्हा आहे. कलम 3 हुंडा देणे घेणे यासाठी शिक्षा न नोंदवलेली आहे. कलम 4 हुंड्याची मागणी केल्यास शिक्षा आहे. स्वेच्छेने दिलेल्या आपल्या स्वइच्छेने दिलेल्या गोष्टी लक्षात घ्या. माझ्या इच्छेने दिलेली किंवा नियमानुसार नोंद केलेली भेटवस्तू प्रत्येक हुंडा मानली जात नाही. जर नियमात असलेली गोष्ट जर तुम्ही देत असाल तर ती हुंडा आहे का? नाही. कलम 2 हुंड्याची व्याख्या करतं. कलम 3 हुंडा देणे घेणे गुन्हा आहे. कलम 4 हुंड्याची मागणी देखील गुन्हा आहे. कलम 6 पत्नीच्या फायद्यासाठी हुंडा हस्तांतरित करणे. म्हणजे हुंडा हा पत्नीच्या फायद्यासाठी असतो. जर तिला तो हुंड्याची रक्कम 3 महिन्याच्या आत नाही दिली तर ती गुन्हा दाखल करू शकते. समजा माझं लग्न झालं, मी माझ्या फायद्यासाठी काही गोष्टी माझ्या घरच्यांनी दिल्यात आणि जर त्या माझ्या सासरकडच्यांनीच ठेवल्या तर तो गुन्हा आहे. 3 महिन्याच्या आत मला माझ्या सगळ्या वस्तू माघार दिल्या पाहिजेत. तर तो गुन्हा असणार नाही. आणि हे कायदेशीर बंधनकारक आहे की पत्नीच्या फायद्यासाठी ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्या तिला सुपूर्द करणे बंधनकारक आहे. आणि 8B सगळ्यात महत्वाचं, 8B काय सांगतं कलम, डावरी प्रोहिबिशन ऑफिसरची नेमणूक राज्य सरकार करणार आहे. डावरी प्रोहिबिशन ऑफिसर कोण नेमणार? राज्य सरकार. कलम 8B अंतर्गत. लक्षात घ्या, महत्वाची कलमे आहेत. तर आपले सगळे प्रश्न कव्हर झालेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, क्वेश्चन आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर काय चुकलं असेल तर कमेंट मध्ये सांगा की असं असं चुकलेलं आहे. तुमचे उत्तर किती बरोबर आले आहेत तेही सांगा आणि पुढच्या वेळेला नवीन एक मी सराव प्रश्नाचा सेट घेऊन येईल. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू.